वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी या पक्षाचा संस्थापक अध्यक्ष आहे. आज नाशिक विकास आघाडीच्या या स्टुडिओमध्ये मी पोलिसांनी कपडे काढून कस्टडीमध्ये आमच्या 2 सहकाऱ्यांना सहयोग्यांना एक रात्रीची कस्टडी दिली आहे. आणि वरकडी आणि अतिरेक म्हणजे या पोलिसांनी त्यांना आता न्यायालयात हजर करताना सुद्धा अंडरपॅन्ट बनेनवरच नेलेलं आहे. तर आपण महाराष्ट्रात आहोत की बिहारमध्ये, हा माझ्यासाठी प्रश्न आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आमचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष राहुल काठोळे आणि त्यांचे सहयोगी सहकारी प्रदीप शिर्के हे DYSP मिलिंद शिंदे जे शहापूरचे DYSP आहे यांच्या कार्यालयात गेले होते. काय त्यांचा कारण होतं त्या कार्यालयात जाण्याचं? सर्वप्रथम मला हे सांगायचंय, कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये कुठलाही देशातला नागरिक सहजच म्हणून जात नाही. त्यामुळे हे सहजच गेलेले नव्हते. कार्यालयामध्ये काम काढून गेले होते. काय काम होतं? तर शहापूरच्या तहसीलदार कोमल ठाकूर, ज्या दप्तर दिरंगाईसाठी प्रसिद्ध आहे, काम चुकारीसाठी प्रसिद्ध आहे, भ्रष्ट आचरणासाठी प्रसिद्ध आहे, उद्धट वागणे बोलणे याच्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि त्यांच्याबरोबर ज्या वेळेला आपल्या ठाणे जिल्हाध्यक्षांचं काम होतं आणि त्यांच्या सोबत तक्रारदार होते, तर ते त्यांच्या दालनात प्रविष्ट होताना राहुल काठोळेंनी गेल्या 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, तिथे फेसबुक लाईव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि कोमल ठाकूरांनी आपण महिला असल्याचा फायदा उचलत त्यांना ते फेसबुक लाईव्ह करू नका, मी तुमच्यावर गुन्हे दाखल करीन आणि तुम्ही एका महिलेचं शूटिंग करत आहात असं खोटं नाटं ते सगळे आरोप टाकत तिथे जवळच 50 फुटावर असलेलं शहापूर पोलीस स्टेशन आणि त्याचे PI अनंत पराड यांना हाताशी धरत संगनमत करत आमच्या जिल्हाध्यक्षांवर त्याही वेळेला 353चा खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. तो दाखल केला सुद्धा. पण नंतर मी स्वतः त्या शहापूर पोलीस स्टेशनच्या अनंत पराडांना भेटलो आणि आम्ही तिथं जबाब दिले आणि त्या मॅडम कसं खोटं बोलतायत आणि तुम्ही त्यांच्या खोट्या बोलण्याला बळी पडत तुम्ही कसे खोटे गुन्हे दाखल केलेत हे आम्ही सिद्ध केलं. आणि ते सिद्ध केल्याच्या नंतर ते गुन्हे आता त्याचा तपास सुरूच होता. पण आम्हाला दुसऱ्या बाजूला कोमल ठाकूर या तहसीलदार जरी असल्या तरी ते आमच्या नोकर आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे जे संविधान आहे त्याच्या अंतर्गत प्रत्येक भारतीय नागरिक हा या देशाचा मालक आहे. आणि या तहसीलदार असो आणि अजून कलेक्टर असो, नाही तर कोणी लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नामदार, मंत्री किंवा प्रधानमंत्री असो किंवा राष्ट्रपती, हे सगळे या जनतेचे सेवक आहेत, म्हणजे नोकर आहेत. हा निकष लावत आम्ही त्या तहसीलदार मॅडम कडनं कामाची अपेक्षा करत होतो आणि त्यांनी आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली, मालकाला चुकीची वागणूक दिली, मालकाच्या कामाबद्दल बोलल्या नाही आणि फक्त तुम्ही लाईव्ह का करता असा प्रश्न विचारत त्यांना त्या कार्यालयातनं अवमानित करत हुसकून दिलं. ही तक्रार आम्ही त्या अनंत पराड PI शहापूर पोलीस स्टेशन यांच्याकडे दाखल करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या संदर्भामध्ये अर्जही दिलेला होता. पण ती काही FIR दाखलच होईना. म्हणून PI अनंत पराडांचे जे सुपेरियर आहेत त्यांचं नाव आहे DYSP मिलिंद शिंदे, यांच्याकडे ते परवाच्या दिवशी गेले होते आणि मिलिंद शिंदेंना त्यांनी विचारणा केली की कोमल ठाकूर यांच्या विरोधातला आमचा गुन्हा दाखल करण्याचं राहिलेलं आहे, तुमच्याकडनं FIR दाखल का झाला नाही? आता आमचं नेहमीची सवय, आम्ही इंडियन सिक्रेसी ऍक्ट ज्या एरियामध्ये लागू नाही तिथे सर्वत्र निर्भय महाराष्ट्र पार्टीचे आमचे सगळे सहयोगी सहकारी बेधडक बिनधास्त फेसबुक लाईव्ह करतात, शूटिंग करतात, फोटोग्राफी करतात. आणि आमचं फेसबुक लाईव्ह नुसतं नसतं, युट्यूब लाईव्हही असतं, इन्स्टा लाईव्ह असतं, ट्विटर लाईव्ह असतं आणि व्हॉट्सअपला सुद्धा आम्ही व्हिडिओ कॉलिंग करतो. आम्ही कोणालाही घाबरत नाही, कारण आम्हाला कायद्यानं दिलेला तो अधिकार आहे. त्या अधिकाराचा आम्ही मुक्तपणे वापर करतो आणि ज्यांच्याशी संबंधित काम आहे त्यांना थेट प्रश्न करतो. तर असाच काहीसा प्रसंग DYSPच्या कार्यालयातही परवाच्या दिवशी झाला आणि ताबडतोब DYSPचा तोल राहिलाच नाही, ते बेताल झाले आणि त्यांनी आमच्या राहुल काठोळेंवर हात उचलला, त्यांचा मोबाईल फोडला आणि त्यांच्यावर परत खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सोबत असलेले प्रदीप शिर्के यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल केली. तर DYSP मिलिंद शिंदे हे त्यांच्या वर्दीचा, पदाचा, त्यांच्या स्टार्सचा, खुर्चीचा गैरवापर करतायत आणि ते कोणाच्या तरी हातचं बाहुलं झालेलं आहे. त्याचं कारण असं आहे की त्याच्या अगोदर 1-2 दिवस कर्मा बिल्डर्स नावाचे बिल्डर आहेत,
शहापूरमध्ये त्यांनी 3200 फ्लॅटची स्कीम काढलेली आहे. त्या स्कीम मध्ये एकालाही फ्लॅट राहायला मिळालेला नाही आणि तो खूप मोठा फ्रॉड आहे. त्याच्यामधले 3200 बळींपैकी 60 बळी हे राहुल कठोळेंकडे आले होते आणि कठोळे स्वतः त्या कर्मा बिल्डर्सच्या त्या साईटवर गेले आणि तिथं त्यांनी लाईव्ह केलेलं होतं. तर बिल्डर आणि डीवायएसपी यांच्यात संगनमत झाल्याचा दाट संशय आणि आमचा थेट आरोपही आम्हाला करावा वाटतो, कारण तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून राहुल कठोळेंवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. डीवायएसपींनी काल अतिरेक केला. त्यांच्या वर्दीचा, त्यांच्या स्टारचा, त्यांच्या पदाचा, त्यांच्या खुर्चीचा, त्यांच्या अधिकाराचा त्यांनी गैरवापर केला आणि तिथे एक आदिवासी महिला सुद्धा काल 7 ते 10 तास सोबत ठेवली आणि तिने ते आदिवासी असल्याबद्दल अॅट्रॉसिटी त्यांच्यावर दाखल केली. तर अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करत या आमच्या जिल्हाध्यक्षांना आणि त्यांचे सोबती जे होते प्रदीप शिर्के यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा 353. आता डीवायएसपीच्या केबिन मध्ये कोणता सरकारी कामकाजामध्ये अडथळा येणार आहे? त्यांच्या पेपर वेटला सुद्धा हात लावलेला नाहीये, त्यांच्या कागदाला हात लावलेला नाहीये. फक्त प्रश्न विचारतायत आणि ते विचारणारे प्रश्न, तो जो संवाद आहे तो कॅमेऱ्यामध्ये कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरी 353 दाखल केलाय. तिथे कुठलीही महिला नाहीये, कोणीही महिला नाहीये आणि त्या महिलेच्या विरोधामध्ये असं केलं म्हणून अॅट्रॉसिटी दाखल करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा कसं चाललंय महाराष्ट्राचं पोलिसिंग. ठाणे जिल्ह्यातला किस्सा आहे, मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, त्यांचा मुलगा तिथला खासदार आहे, तिथे हे घडतंय बरं का. आणि 40-50 किलोमीटरवर गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीसही बसतात आणि अजित पवारही बसतात. तिथे ही गोष्ट घडलेली आहे. बघा किती मिसयूज ऑफ पॉवर आहे, किती मिसयूज ऑफ ड्रेस आहे, किती मिसयूज ऑफ डेसिग्नेशन आहे. तर या मिलिंद शिंदेंना बडतर्फ करा ही आम्ही मागणी लावून धरलेली आहे. त्यांनी काल राहुल कठोळेंना त्यांच्या सहकार्याला कोठडीमध्ये अंडरपॅन्ट आणि बनियनवर ठेवलेलं आहे. त्यांचा मूलभूत अधिकार त्यांनी मारलेला आहे, त्यांना अवमानित केलेलं आहे आणि त्यांना कायद्याचा गैरवापर करत, पदाचा, त्यांच्या वर्दीचा, स्टारचा, खुर्चीचा गैरवापर करत त्यांनी त्यांना रात्रभर बनियन आणि अंडरपॅन्टवर ठेवलंय. आज अतिरेक झाला. हे मिलिंद शिंदे महाराष्ट्राचं बिहार कसं झालेलं आहे किंवा बिहार पोलिसिंग कसं असतं त्याचं उदाहरण पेश करताना आज दिसलेले आहेत. त्यांनी या दोघांना कोर्टात नेलेलं आहे, जेव्हा की यांची कोर्टात जाण्याची कुठलीही तयारी नाही. आता काय म्हणणं आहे, निर्भय महाराष्ट्र पार्टी क्लेम करते, दावा करते, मिलिंद शिंदे हे डीवायएसपी जे आहेत आता त्यांनी खोटे गुन्हे दाखल केलेलेच आहेत. आता ते गुन्हेही त्यांनीच दाखल करावे, कोर्टातही त्यांनीच जावं आणि यांना दोषी जाहीर करावं आणि यांना शिक्षा पण डीवायएसपी मिलिंद शिंदे यांनीच ठोठवावी. इथपर्यंत आता आमची अपेक्षा आहे. करा, वर्दीचा गैरवापर करा, स्टारचा गैरवापर करा, खुर्चीचा गैरवापर करा, पदाचा गैरवापर करा, अधिकाराचा गैरवापर करा. स्वतःच व्हा न्यायाधीश, आता स्वतःच व्हा कोर्ट तुम्ही. तर आता त्यांनी अंडरपॅन्ट बनियनवर या दोघांना कोर्टात नेलंय. आता कोर्टात न्यायाधीशांसमोर आता हे ज्या वेळेला अंडरपॅन्ट बनियनवर जातील त्यावेळेला काय, तर त्यावेळेला डीवायएसपी पोलीस स्टेशन मधून निघताना त्यांच्या बरोबर असलेल्या आमच्या सहकाऱ्यांना म्हणाले, अरे तिथं कोर्टात तमाशा होईल. आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना सांगितलं, आता तमाशाच करायचा ना, तुम्ही खोटच केलंय. कुठल्या तरी कळसूत्री बावल्यासारखे तुम्ही कोणाच्या तरी आदेशावर, त्यांच्या तालावर, त्यांच्या बोटावर तुम्ही नाचताय. चालू द्या आता जे काय चालायचंय ते. आणि ज्या वेळेला ते कोर्टाच्या आवारात गेले तिथं त्यांना, आमच्या सहकाऱ्यांना, हे दोघं जण गाडीमध्ये बसलेले बनियन आणि अंडरपॅन्टवर दिसले. म्हणून आमचे डॉक्टर नरेंद्र सापळे यांनी त्याचं शूटिंग केलं. पुन्हा एकदा बरं का, कोमल ठाकूरांबरोबर वाद झालाय कशाबद्दल, शूटिंग केलं म्हणून. त्याच्यानंतर डीवायएसपी मिलिंद शिंदेबरोबर वाद कशा झालाय, तर शूटिंग केलं म्हणून, फेसबुक लाईव्ह केलं म्हणून. आणि आता तिसऱ्यांदा न्यायालयाच्या आवारात पोलिसांच्या गाडीत हे अंडरपॅन्ट बनियनवर बसलेले आहेत, त्याचं शूटिंग केलं म्हणून न्यायालयाच्या आवारात शूटिंग केलं. तिथं इंडियन सिक्रेसी ऍक्ट लागू नाही आणि नागपूर खंडपीठाचा आदेश आहे त्या संदर्भामध्ये, जिथे इंडियन सिक्रेसी ऍक्ट लागू आहे तिथे शूटिंग करू नका, फोटोग्राफी करू नका, लाईव्ह करू नका. आणि त्याचा आपल्याकडे तो अध्यादेश आहे. आणि नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी सुद्धा सगळ्या पोलिसांना सांगितलंय की तुम्ही जर काही काळं करत नसाल, तुमचं काही काळं काम नसेल तर ती पब्लिक प्लेस आहे. पोलीस स्टेशन, डीवायएसपीचं ऑफिस, कुठल्याही पोलीस आयुक्तांचं ऑफिस, कुठल्याही एसपीचं ऑफिस, यांना वर्दी काय अंगावर चढली आणि स्टार काय त्यांच्या खांद्यावर आले, डोक्यावर टोपी आली, तर यांना आहे ना स्वर्ग दोन बोटं राहतो. आणि जनता
तुच्छ लेखण्यासाठीच असते, जनता द्वेष करण्यासाठीच असते, जनतेवर माज आपला दाखवायचाच असतो, हे अध्यावृत्तात धरूनच ते वागतात. तर आता घडलेली घटना आहे. आता आमच्या इतरही काही सहकार्यांवर त्यांनी तिथेही शूटिंग केलं, त्याच्यामुळे गुन्हे दाखल केलेले आहेत. आता तीनही केसमध्ये तीनही सरकारी यंत्रणा, तीनही वेळचे पदाधिकारी जे आहेत, सरकारी नोकर आहेत, त्यांनी हा नालायकपणा केलाय, नीचपणा केलेला आहे. तर याचा आम्ही निषेध करतो आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी पूर्ण देशामध्ये सगळ्या सरकारी कार्यालयांमध्ये हवं तिथं फेसबुक लाईव्ह करू शकतात, शूटिंग करू शकतात, फोटोग्राफी करू शकतात, हे ठामपणे सांगतं. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीची मागणीच आहे, आता कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यांनी माज महिना करू नये. सरळ सरळ आमचा अधिकार आहे जनतेचा, तो आज जनतेला देऊन टाका, कारण तुमच्याकडचे सीसीटीव्ही तुम्ही लवकरच बिघडवून टाकता आणि त्यामुळे जनतेचा परत तिथंच अधिकार मारला जातो. आताच मी या स्टुडिओमध्ये आलो तर या स्टुडिओचे संचालक म्हणाले मला, अहो ती एक गोष्ट म्हणे रजिस्ट्रार कार्यालयात जावं, इतके काही सीसीटीव्ही लावलेले असतात, पण जिथं नेमका तो बोका बसलेला आहे पैसे खाणारा, त्या ड्रायव्हरवर, त्या माणसावर आणि त्या माणसाच्या टेबलवर तिथंच नेमका सीसीटीव्ही कॅमेरा नाही. ही अशी तर आपली पोलिस यंत्रणा आहे. आणि पोलीस हा एक प्राणी असा आहे आपल्याकडे की त्यालाच नको असतं फोटो, त्यालाच नको असते व्हिडिओ शूटिंग. का बरं बाबा? तर डीवायएसपी सुद्धा त्याला अपवाद ठरले नाही. त्या दिवशी अनंत पराड अपवाद ठरले नाही, त्या दिवशी कोमल ठाकूर या तहसीलदार अपवाद ठरले नाही, आणि आज पुन्हा एकदा अनंत पराडच न्यायालयामध्ये परत एकदा अपवाद ठरलेले नाही. तर तुम्ही ही जी तुमची मुजोरी दंडेली जी चालू आहे आणि वर्दीतली गुंडागर्दी जी चालू आहे, तुम्ही वर्दीतले जे मवाली आहात आणि वर्दीत तुम्ही गुंडागर्दी करत सामान्य जनतेला जे वेठीस धरत त्यांना तुम्ही जे ब्लॅकमेल करता आहात आणि कायद्याचा, पदाचा, खुर्चीचा, स्टारचा तुमच्या आणि तुमच्या वर्दीचा जो काही गुंडागर्दीसाठी वापर करताय त्याचा आम्ही निषेध करतो. आणि कायद्यात राहा, कायद्याचं बोला, हे तुम्हाला नीट पाठ केलं पाहिजे. तुम्ही एमपीएससीची जी परीक्षा दिलेली आहे, राज्य सेवा आयोग, त्याच्यातली सेवा तुम्ही विसरून गेलेले आहात, तर तुम्हाला ती सेवा दिली पाहिजे. हे बघा, डीवायएसपी मिलिंद शिंदेंना तर आम्ही सरळ सरळ आव्हान दिलेलं आहे, आमची मुलं आता कपडे घालणार नाही. आता न्यायालयात काय होईल ते आता आपण बघू. तर न्यायालयात या गोष्टीचा एक काय निवाडा होतो ते बघण्यामध्ये आम्हाला हे स्वारस्य आहे. एकीकडे आता न्यायालयामध्ये हे लोक सादर होतील बहुतेक, आणि आम्ही काही तिथं जामीन बिमीन मागणार नाहीये. आम्ही अंडरपॅन्ट बनियनवरच राहणार आहे आणि या कायदा चुकीचा राबवणाऱ्यांच्या इज्जतीची लक्तरं आम्ही प्रत्येक गावच्या वेशीवर टांगणार म्हणजे टांगणार. आणि प्रत्येक पोलीस जो कायद्याचा गैरवापर करतो त्याच्यावरच, नेमकं त्या मर्मावरच बोट ठेवणार आहे. महाराष्ट्राचं पोलिसिंग, महाराष्ट्रातलं प्रत्येक पोलीस स्टेशन, तिथे कोणत्याही प्रकारची FIR खूप प्रयत्न केल्यानंतरच दाखल झाली तर होते, अन्यथा दाखल होतच नाही. NC फार अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रचंड प्रेशर डेव्हलप केल्यानंतर 8-10 तासानंतर NC दाखल होते. आणि तुमचा कुठलाही तक्रार अर्ज असला तर तो रिसिव्ड देण्यासाठी पोलीस स्टेशनला खळखळ करतात. पोलीस स्टेशनच्या वरती ज्यांच्या अंडर ते ACB असू द्या, DYSP असू द्या, त्यांच्या कार्यालयात सुद्धा खळखळ करतात. अगदी नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडे सुद्धा कुठलाही अर्ज द्यायला गेलं की त्या तिथल्या कर्मचाऱ्यांची डापरेबाजी, अपमानास्पद वागणूक, त्यांचं तुसडं वागणं, त्यांचं उद्धट वागणं, ताईट भाषा, कडक भाषा, अवहेलनात्मक भाषा, द्वेषपूर्ण भाषा नागरिकांबरोबर ते करतच असतात. तर याला नाशिकचं पोलीस आयुक्तालय सुद्धा अपवाद नाही. आणि या सगळ्या परिस्थितीचं पोलिसिंग जे आहे ते आमच्या माथ्यावर मारण्यात येतंय, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि राहुल कठोळे यांचं उपोषण चालू आहे आता या क्षणाला, ते उपोषणही करतायत आणि ते अर्धनग्न सुद्धा आहेत, ते अंडरपॅन्ट आणि बनियनवर आहेत. बरं, ते नुसते कोठडीतच अंडरपॅन्ट बनियनवर नाहीये, ते आता कोर्टात न्यायाधीशांसमोर सुद्धा अंडरपॅन्ट बनियनवर गेलेले आहेत. तर पोलिसांना लाजा वाटल्या पाहिजे, त्यांची ही नीचपणाची हद्द झालेली आहे. या नालायकीला काय म्हणावं? हे पोलिसिंग आमच्यासाठी नाही. या पोलिसांना आम्ही एवढे करोडो अब्जो रुपये खर्च करतो आमच्या सुरक्षेसाठी. आम्ही म्हणजे या देशाचे मालक, या मालकाच्या सुरक्षेसाठी आम्ही एवढाला पैसा खर्च करतो, यांना शिकवतो, शिकल्यानंतर ट्रेनिंग देतो, ट्रेनिंग नंतर त्यांच्यावर अब्जो रुपये खर्च करतो. आणि त्या मालकाची अवहेलना वारंवार प्रत्येक पोलीस स्टेशनला, प्रत्येक ACP, DCP, DYSP, SP, CP, गृहमंत्री यांच्या सगळ्यांच्या कार्यालयामध्ये अवहेलना आणि अवहेलनाच पदरात पडते. तर या सगळ्या चुकीच्या पोलिसिंगचं, बेकायदा पोलिसिंगचा आम्ही निषेध करतो. निर्भय महाराष्ट्र पार्टी
तुम्हाला शब्द देते की ज्याही वेळेला आमच्या हातात काही अधिकार येतील त्यावेळेला हे पोलिसिंग असं असणार नाही. प्रत्येक नागरिकाची FIR नोंदवली जाईलच, प्रत्येकाची NC नोंदवली जाईलच, तक्रार अर्ज ताबडतोबीने घेतले जातील, त्याचा निपटारा ताबडतोबीने होईल. नंतर प्रत्येक गुन्ह्याचा शोध हा हिरिरीने सहभाग घेत त्या गुन्ह्याचा तपास केला जाईल. अशा पद्धतीचं पोलिसिंग आम्हाला हवंय, ते आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी आपल्या महाराष्ट्राला देईल. आणि अशा पद्धतीच्या पोलिसिंग मधून अनेक संसार, अनेक तरुण उद्ध्वस्त झालेले आहेत. या तरुणांना निर्भय महाराष्ट्र पार्टी निर्भयपणे पुढे या, तुमच्या समस्या सांगा, तुमच्या अडचणी सांगा, आणि जे जे चुकीचं पोलिसिंग ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आणि दुःख झालेलं आहे तर ते आपण सगळे प्रकरण त्याचं उत्खनन करू, चिरफाड करू आणि पोलिसांना वटणीवर आणण्याचा प्रयत्न करू. आता मला चष्मा द्या प्लीज. आहे माझ्याकडेच आहे. महेश सोनवणे सर, DYSP ला तुम्हीच धडा शिकवू शकतात. तुम्ही मुख्यमंत्री यांची भेट घ्या, याची बडतर्फीची मागणी करा व याच्या मालमत्तेची चौकशी लावा. महेश सोनवणे. श्रीपद सोनवणे जाहीर निषेध. सुमित शिंदे नीच अधिकारी निलंबित करा, हरामखोरला. जाहीर निषेध 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 निषेध. पुन्हा काळे इंग्रज भारतीय जनतेला वेठीस धरत आहेत. रघुनाथ चौधरी. CMA जयेश मोरे. निर्भय महाराष्ट्र पार्टीचा विजय असो. नितीन धवन. जाहीर निषेध. CMA जयेश मोरे. जितेंद्र भावे सर सॅल्यूट. रघुनाथ चौधरी. कधी होईल आमची भारत माता मुक्त, अजून किती दुःख भारतीय जनता भोगणार. निर्भय महाराष्ट्र पार्टीचा विजय असो. स्वप्नील पवार. सर्व भारतीय नागरिकांना प्रथम वंदे मातरम. प्रिय मित्रांनो, राहुल काठोळे ठाणे जिल्हाध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्या बरोबर तिथल्या पोलिसांनी, शहापूरच्या DYSP ने व इतर पोलिसांनी जे खोटे गुन्हे दाखल केले, त्यांना त्रास दिला व सत्ता दाबण्याचा प्रयत्न केला, कायद्याचा व पदाचा गैरवापर करून जे या पोलीस अधिकाऱ्यांनी केले ते महाराष्ट्र राज्यामध्ये सरळपणे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये चालतं. जनतेशी उद्धट बोलणे, अपमान करणे, सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून न देणे, सर्वसामान्य माणसाला पोलीस स्टेशन मधून हाकलून देणे, हा काय तो पोलिसांचा छंद व धंदा आहे. आज जे राहुल कठोळे व त्यांचे सहकारी शिर्के यांच्याबरोबर जी काही दुर्दैवी घटना घडली ती तुम्हावरून व आम्हा बरोबर कधी घडू नये. प्रिय मित्रांनो, अशा भ्रष्ट प्रवृत्ती विरुद्ध आपल्याला लढणं व बोलणं गरजेचं आहे. त्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी हा एक पर्याय, आपल्या समोर भक्कम पर्याय या पार्टीच्या रूपाने उभा राहिलेला आहे. सर्वांनी निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये सामील व्हा व भ्रष्टाचाराविरुद्ध बोला, लढा. अन्यथा तुम्ही आणि मी या भ्रष्टाचारी लोकांच्या शोषणाचा बळी पडत आलो आहोत. त्या प्रकारे आपली येणारी पिढी देखील या भ्रष्टाचारी लोकांच्या शोषणाला बळी पडणार. म्हणून ही प्रवृत्ती बदलणे. निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये सामील व्हा. जाहीर निषेध. सुभाष जगताप. प्रतीक बावस्कर. निषेध. श्रीकांत प्रमिला. प्रल्हाद जोशी. श्रीराम. निषेध. अतिशय नालायक पोलीस प्रशासन आहे. सागर साळी. नितीन फाफाळे. जाहीर निषेध. मोहन मोरे. जाहीर निषेध. प्रकाश होन. जय हो निर्भय पार्टी. हरीश बोराडे. जाहीर निषेध. नक्कीच DYSP ने पैसे खाल्ले असणार. महाराष्ट्रात खोट्या पोलिसिंग विरोधात जनतेचा संताप. निर्भय. नितीन रेवगडे. CMA जयेश मोरे. नक्कीच DYSP ने पैसे खाल्ले असणार. काम चांगले चालू आहे. अर्जुन कासार. जास्तीत जास्त शेअर करा. हे लाईव्ह गृहमंत्री पर्यंत पोहोचलं पाहिजे. नानक जाधव. शेण खाऊ झाली पोलीस यंत्रणा. सागर साळी. अशा पद्धतीच्या सगळे प्रतिसाद आलेले आहेत. नेहा जाधव म्हणतायत जाहीर निषेध. पोलिसांना एवढे अधिकार आहेत का? नेहा जाधव. पुन्हा काळे इंग्रज भारतीय जनतेला वेठीस धरत आहेत. रघुनाथ चौधरी. सर, DYSP ला तुम्ही धडा शिकवा. नितीन कापडनीस. जाहीर निषेध करतो. संदेश मोरे. जाहीर निषेध. ओम मनथ. निषेध निषेध निषेध. CMA जयेश मोरे. निषेध निषेध निषेध. सगळ्यांनी आपापल्या ग्रुपवर शेअर करा, शेअर करा, शेअर करा. अशा पद्धतीनं जनतेनं जो तत्परतेनं आम्हाला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल जनतेचे आम्ही आभारी आहोत. तुमचा हा सजगपणा आम्हाला आवडला. असेच जागरूक राहा आणि महाराष्ट्राचं पोलिसिंग निष्कलंक कसं असू शकेल, निष्पक्ष कसं असू शकेल, न्यायी कसं असू शकेल, सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये प्रत्येकाचं वेलकम करत, समस्या ऐकून घेत त्यांना समाधानापर्यंत कसं पोहोचवू शकतील अशा प्रकारचं पोलिसिंग आम्ही अपेक्षा करतो. पुन्हा एकदा जाता जाता शहापूर येथील DYSP मिलिंद शिंदे आणि शहापूर पोलीस स्टेशनचे अनंत पराड
यांचा आम्ही निषेध करतो। त्यांनी ह्या खाकी वर्दीचं जे महावस्त्र त्यांच्या अंगावर आहे त्या महावस्त्राचा गैरफायदा उचललेला आहे। त्या महावस्त्रावर असलेले जे स्टार्स आहेत त्या स्टारचा गैरफायदा उचललेला आहे। त्यांच्या बुडाखाली असलेली जी खुर्ची आहे त्या खुर्चीला जे अधिकार आहे त्या अधिकारांचा त्यांनी गैरवापर केलेला आहे। त्यांच्या पदाचा त्यांनी गैरवापर केलेला आहे। आमच्या देशाचा, आमच्या राज्याचा, आमच्या मालकांचा पगार खाऊन मालकांच्याच विरोधात चुकीचं काम करतायत। म्हणून त्यांना देशद्रोही जाहीर करत देशद्रोहाचे खटले अशा करप्ट प्रॅक्टिस करणाऱ्या, खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी करतो आणि थांबतो। चांगल्या पोलिसिंगच्या अपेक्षेत राहा। निर्भय महाराष्ट्र पार्टी चांगल्या पोलिसिंगचा दावा करते।